नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पवित्र वाई नगरीत तुमचे स्वागत आहे। आज आपण अशा एका अद्भुत सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत जो वाई नगरीच्या आध्यात्मिक वैभवात भर घालतो। तो म्हणजे दक्षिण काशी साधुसंत लघु कुंभमेळा। चला तर मग या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेऊया। मित्रांनो, जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। घरात एक संताचे पाऊल पडले तरी घराचे मंदिर होते। पण विचार करा, जर साक्षात शेकडो हजारो साधू संत महामंडलेश्वर आणि नागा साधू आपल्या दारी चालून आले तर तो सोहळा किती अद्भुत असेल। होय, सातारा जिल्ह्याची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई नगरीत इतिहासात पहिल्यांदाच असा अलौकिक साधुसंत लघु कुंभमेळा आयोजित केला गेला आहे आणि वाईकरांसाठी हा खराच दिवाळी आणि दसरा आहे। उत्तर भारतात प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे कुंभमेळा भरतो हे आपल्याला ठाऊकच आहे। पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात वाई नगरीत पहिल्यांदाच अशा पद्धतीने देश पातळीवरील साधुसंतांच्या उपस्थितीत हा लघु कुंभमेळा संपन्न होत आहे। उत्तर वाहिनी कृष्णामाईच्या पवित्र तीरावर हा इतिहास घडतोय। वाईच्या भूमीला संतांचा आणि विद्वानांचा मोठा वारसा आहे। पण या कुंभमेळ्याने वाईच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे। दिवाळीत आपण दिवे लावतो, दसऱ्याला सोनं लुटतो, पण वाईमध्ये आज जे वातावरण आहे ते या सणापेक्षा कमी नाही आहे। देशभरातील विविध आखाड्यांचे तपस्वी साधू जेव्हा कृष्णा घाटावर एकत्र येतात तेव्हा तो केवळ एक धार्मिक विधी राहत नाही, तो एक महाउत्सव बनतो। कृष्णेच्या पात्रात होणारे शाही स्नान पाहणे आणि या संतांचे चरणस्पर्श लाभणे ह्या जन्मांतराचे पुण्य मानले जाते। म्हणून प्रत्येक वाईकरांच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकाच्या मनात आज दिवाळीचा आनंद आणि दसऱ्याचा उत्साह दाटून आला आहे। मित्रांनो, आपण नशिबान आहोत की आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत। वाईमध्ये यापूर्वी अनेक उत्सव झाले, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर साधुसंतांचे आगमन होणे ही पहिलीच वेळ आहे। जणू काही साक्षात देवच वाईकरांच्या भेटीला आले आहेत। इथली ऊर्जा, इथला नाद आणि इथली भक्ती शब्दात सांगता येण्यासारखी नाही। जर तुम्ही अजूनही या सोहळ्याला आला नसला तर दक्षिण काशी वाईमध्ये नक्की या आणि या पहिल्या ऐतिहासिक कुंभमेळ्याचा आनंद डोळ्यात साठवून घ्या। चला तर मग संत तुकाराम महाराजांच्या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया। या कुंभमेळ्याच्या काळात वाईमध्ये विविध धार्मिक विधी, यज्ञ, कथा आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते। साधू संतांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात। कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान केल्याने आणि साधूंचे आशीर्वाद घेतल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते अशी श्रद्धा आहे। मित्रांनो, आपल्या संस्कृतीत दिवाळी आणि दसरा हे वर्षातले सगळ्यात मोठे आनंदाचे सण मानले जातात। नवीन कपडे, फराळ, रोषणाई आणि फटाके म्हणजेच आपल्यासाठी दिवाळी। पण जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की खरा पण कॅलेंडर पाहून येत नाही। मग खरी दिवाळी कधी असते? जेव्हा आपल्या घरी एखादा साधू संतांची पाऊल पडते, तोच खरा दिवाळी दसरा असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचा नेमका आणि डोळस अर्थ समजून घेणार आहोत। याचा अर्थ असा आहे की फक्त भगवे कपडे घातलेली व्यक्ती घरात आली म्हणजे सण झाला। साधू म्हणजे तो ज्याने आपले विचार, आपले विकार साधले आहेत। संत म्हणजे ज्याच्या मनात जगाविषयी फक्त आणि फक्त प्रेम, करुणा आणि विठ्ठल भरलेला आहे। अशी सत्पुरुष, अशी सात्विक व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा तिच्यासोबत तिची सकारात्मक ऊर्जा, तिचे पवित्र विचार आपल्या घरात येतात। दिवाळीत आपण घराबाहेरचा अंधार दिव्याने दूर करतो, पण संतांच्या विचारामुळे आपल्या मनात असलेला अज्ञानाचा, अविचाराचा आणि अहंकाराचा अंधार दूर होतो। दसऱ्याला आपण सोने लुटतो, पण संतांच्या रूपात आपल्याला सुविचारांचे आणि ज्ञानाचे
अक्षय सोने मिळतं. ज्या घरात संतांचे विचार गायले जातात तिथे संतांचा आदर होतो. तिथे क्लेश, भांडण, तंटे मिटतात आणि तिथे सुखाची पावले उमटतात. म्हणून संतांचे घरात येणे हे केवळ एका दिवसाचे कौतुक नाही, तर तो जीवनाचा कायापालट करणारा सोहळा असतो. वाईमध्ये जे वातावरण आहे ते सणापेक्षा कमी नाही. देशभरातील विविध आखाड्याचे तपस्वी साधू जेव्हा कृष्णा घाटावर एकत्र येतात तेव्हा तो केवळ एक धार्मिक विधी राहत नाही, तो महाउत्सव होतो. याचीच अनुभूती आपणाला इथे येत आहे. आपण आता गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहोत. आपणाला गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे. धन्य झालो आपण. साधू संतांचे तसेच गणपती बाप्पाचेही दर्शन इथे आपणाला झालेलं आहे. वाईमध्ये प्रथमच कुंभमेळा. साधू संत येती घरात होची दिवाळी दसरा. इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या वाई नगरीमध्ये अत्यंत भव्य आणि दिव्य अशा साधू संत लघु कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरात होची दिवाळी दसरा. आज साक्षात हजारो साधू संत वाईकराच्या दारी आले आहेत. त्यामुळे संपूर्ण वाई नगरीत दिवाळी आणि दसऱ्यासारखी अनुभूती, आनंद साजरा केला जात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.